विधान परिषदेमध्ये अनधिकृत होर्डिंग्सच्या संदर्भात चर्चा सुरू असताना मनीषा कायंदे आणि अनिल परब यांच्यामध्ये वाद झाला। इथं बसलेल्यांना एकालाही या होर्डिंगबाबत बोलण्याचा अधिकार नसल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आणि यावरून अनिल परब आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईच्या होर्डिंगचा विषय हा फक्त कोणतरी माणसं मेली की बाहेर येतो तसाच तो आता आलाय। माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। एक तर होर्डिंगची लायसन डिपार्टमेंटने दिलेली परमिशन त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या साईज पेक्षा जास्त ज्यांनी होर्डिंग बनवली आहेत, मी तुम्हाला सोमवारी यादी देतो। आपण अधिवेशन संपायच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई करणार का? माझं म्हणणं इथे बसलेले आपल्याला कोणालाच याच्यावर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण आपण सगळेजण अनधिकृत होर्डिंग्स सगळे आपले कार्यकर्ते लावतात, आपले चेहरे आहेत। मग सगळ्यांच्या मग इथे इथे बोलायचं पूर्ण ऐकून घ्या। सभापती अनिल परब त्या बोलतात, एक महिला सभासद आहेत, ऐकून घ्या पूर्ण सहिष्णुता ठेवा। तुम्ही बोलत ऐकून घ्या पूर्ण। सभापती महोदय मला संरक्षण द्या, खाली बसा महोदय मला संरक्षण द्या। कोणी संरक्षण द्या मी मध्ये बोलत नाही। परब साहेब तुमच्या वस्तू संरक्षण धैर्य दाखवा। अहो त्यांचं सभापती परब साहेब तुम्ही बोलू नका, थांबा जरा। तुम्हाला बसा जरा। चला मनीषा ते रागवू नका, त्यांच्यावर बोला। तुमचं बोलते मुद्दा विसरायला होईल। चला नाही महिला बोलत असो का पुरुष बोलत असो, दुसरा कोण बोलत असताना मी मध्ये बोललेले नाहीये। ठीक आहे, तुम्ही पण ऐकायची ताकद ठेवा ना। हा दुसरा मत तुम्ही नाही ठरवायचं मी लवकर बोलायचं की कधी बोलायचं, तुम्ही ठरवणार नाही। सभापती महोदय ठरवतील, सभापती महोदय ठरवतील, तो त्यांचा अधिकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।